मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। त्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये तापमान वाढत चाललेले, त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झालेत आणि आता मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। या हलक्या सरींमुळे उकाड्यापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उकाड्याने हैराण झालेले होते, मात्र आता हा काहीसा दिलासा मिळाला आहे। नक्कीच मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे, कारण काही दिवसांपासून काही महिन्यांपासून उकाड्यापासून खरं तर मुंबईकर त्रस्त होते। मात्र सकाळच्या वेळी आपण पाहतोय मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। खरं तर वारं हे सुटलेलं आहे, अनेक ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झालेली आहे। मात्र त्यामध्ये गारवा सुद्धा असल्यामुळे मुंबईकरांना हा सुखद धक्का एकंदरीत पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पहाटेच्या वेळेला पाऊस पडत होता। आजही पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर असेल मुंबईमधील काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला होता। मात्र मुंबईच्या किनारपट्ट्यांवरती वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे या परिसरामधील सर्व नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून उष्ण दमट अशा वातावरणाला सामोरं जावं लागत होतं। मात्र आता एकूणच सकाळच्या वातावरणामुळे गारवा निर्माण झालेला आहे। या पावसामुळे गारवा एक प्रकारे निर्माण झालेला आहे आणि सकाळी मात्र जे कर्मचारी कामासाठी निघालेले आहेत त्यांना अचानक हा पाऊस सापडल्यामुळे ते खरं तर त्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी जॉगिंगसाठी आलेले नागरिक असतील ते सुद्धा त्यांची सुद्धा तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। अगदी काही मिनिटांमध्येच हा परिसर नागरिकांनी भरलेला होता। मात्र पाऊस आल्यामुळे मोकळा जरी झाला असला तरी एकूणच सकाळच्या वेळेमध्ये हा पाऊस पडलेला आहे। आज दिवसभर काही ठिकाणी उष्ण व दमट अशा प्रकारचं वातावरण राहील असं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना तशा प्रकारचा एक इशाराही वातावरण विभागाकडून देण्यात आलेला आहे। मात्र मुंबईमध्ये जो वातावरण सकाळच्या या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे किंवा एकूण सकाळच्या सत्रामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांनी घरातून बाहेर निघताना कुठेतरी छत्री ही सोबत बाळगली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण हे सकाळच्या या पावसामुळे पाहायला मिळतंय। स्वप्नील, पावसासंदर्भात काही अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत का? पाऊस मुंबईमध्ये कधीपर्यंत दाखल होऊ शकतो या संदर्भात हवामान विभागाने काय दिलेले आहेत? नक्कीच पुढील 15 दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। कारण पुढच्या 48 तासांमध्ये अंदमान निकोबारमधून केरळमध्ये पाऊस मान्सून आहे तो दाखल होणार आहे। त्यामुळे पुढची वातावरणाची दिशा, पावसाची दिशा ही 15 दिवसांमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशा प्रकारे आहे। एकदा केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यावरती आठवडाभरामध्ये पावसाची सक्रियता आणि पावसाचा जो वेग आहे तो महाराष्ट्र दिशेने येताना पाहायला मिळतो। मात्र या वेळेला पाऊस कुठेतरी उशिरा लागू होईल अशा प्रकारचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे वातावरण उष्ण दमट कोरडं अशा प्रकारेच राहील। यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा पेरणी लवकरात लवकर करू नये अशा प्रकारचं आव्हान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाकडून देण्यात आलं होतं, कृषी विभागाकडून देण्यात आलं होतं। मात्र आताचं वातावरण पाहता 48 तासामध्ये केरळमध्ये हा मान्सून दाखल होणार आहे आणि यानंतर पुढील आठवडाभर किंवा 15 दिवसामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळेल। मात्र त्यापूर्वी मान्सून पूर्व पाऊस हा मुंबई महाराष्ट्रामध्ये पडताना पाहायला मिळतो। त्यामुळे एकूण शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केलं जात आहे। तर दुसरीकडे नॅचरल कॅलॅमिटीज असतील, आपत्ती असेल, अशा सर्व व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा सज्ज ठेवण्याचे आवाहन खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे एकीकडे सरकार सुद्धा मान्सूनच्या तयारीमध्ये पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेचे पथकं सुद्धा तयारीमध्ये पाहायला मिळतात। मात्र मान्सून हा खरं तर आठवडा किंवा 15 दिवसामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे। नक्की स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।